हॅलो. हॅलो. तर नमस्कार. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं श्री मातोबा देवाच्या उत्सवानिमित्त हिंजवडी क्रिकेट क्लब आयोजित हिंजवडी चषक 2025 स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 3 बावधन स्पोर्ट्स बावधन आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे असेल रिहे वॉरियर्स रिहे. या दोन संघांमध्ये असणारा सामना आपण इथे मैदानामध्ये बघतोय. मंगेश आणि दुसऱ्या बाजूला निखिल ही आघाडीची जोडी. ते षटक क्रमांक पहिलं महेश नानगुडेच्या हातामध्ये. हा चेंडू कट केला इथे डीप पॉइंटला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचेल. चौकार. चार धावा ज्या आपण पाहतो निश्चितप्रमाणे ते येतील. 4 धाब्याने संघाचा खातं इथे मात्र उघडलं जात आहे. मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिले गेले तर नक्कीच मुळशी तालुक्याचे बाहुबली म्हणून मात्र ज्यांची ओळख आहे. हा चेंडू यावेळेस स्टेप आउट होत खेळण्याचा प्रयत्न होता. लीडिंग एज आणि चेंडू आपण पाहतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. सामन्याकडे तुम्हाला ते मैदानामध्ये घेऊन जातोय आणि एकंदरीत आपण पाहिलं तर पहिली विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर यश शिंदे जो आता दाखल झालेला आहे बावधन स्पोर्ट्स संघाने. जर आपण पाहिलेली तर निश्चितपणे पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत विजयाचा झेंडा त्यांनी फडकवलेला आहे. तर हे वॉरियर्स रिहे संघाचा पहिला सामना आहे. यावेळेस पुन्हा एकदा खोदू काढण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र अतुल राहिलेत फार दूरवरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. आलेला चौकार. सगळे जायचे मैदानाच्या मध्ये पुढे येतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. बोलत तयार. हा चेंडू इथे बघायचा आहे. आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता आणि तिथे मैदानाच्या मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक चांगली विकेट. पहिल्या षटकामध्ये महेश नानगुडेच्या गोलंदाजीचा बोलबाला जो आपल्याला इथे बघायला मिळतोय. इथे जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर निश्चितप्रमाणे एका पाठोपाठ एक फलंदाज आता मात्र मैदानाच्या मध्ये बाद होताना देखील आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड कडे जर आपण पाहिले गेले तर 8 धाबा धापलकावरती 2 चौकार जरूर आले. 'आणि मैदानामध्ये आपण बघायचं पुढे येतात नवीन बॅटर आता दाखल इथे होतील मैदानामध्ये तुषार वाघ. ओहो हा चेंडू टप्पा थोडासा मागे ठेवला. खांद्याचा चांगला वापर केला यावेळेस महेश नानगुडेने. एक सक्सेसफुल षटक मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळालं. अवघ्या 8 धाबा खर्च करत 2 विकेट मात्र त्याने मिळवलेले आहेत. आठ धाबाच्या स्कोर कार्ड वरती ते मैदानाच्या मध्ये असतील. आज आपण पाहिले गेले तर नक्कीच हिंजवडी चषकाचं एक बहारदार आयोजन. पुणे महापौर केसरी पैलवान संकेत भाऊ जांभूळकर
त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी सचिव गणेशप्पा साखरे असतील. चालू सचिव आपण पाहिलं तर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे गणेशप्पा साखरे. त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर हिंजवडी क्रिकेट क्लबच्या प्रत्येक सदस्याने घेतलेली ही मेहनत. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फटका फसला. सौरभ कदम आला आणि पहिल्या चेंडूवरती संघाला यश मिळवून दिले. याच्याकडे आपण पाहिले तर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी कार्याध्यक्ष रवींद्र उर्फ आमचे दादाभाऊ माझिरे हे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय संजयजी मराठे देखील उपस्थित आहेत. संजय भाऊ आपलं देखील हिंदवडी चषक या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. घेऊन जातो पुण्याच्या मॅचच्या दिशेने आणि यावेळी जर आपण पाहिलं तर सौरभ कदमच्या गोलंदाजीचा स्पेल सुरू आहे. तुषार वाघ आणि सलीम तांबोळी ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना 9 धावा ज्या आपण पाहतोय धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानामध्ये सौरभ. हा चेंडू पुन्हा एकदा फुटवर्क यावेळेस बघायला मिळाला नाही. पायांचा मुवमेंट आपण पाहिलेलं तर नव्हता यावेळेस. तुषार वाघ ती जाग्यावरती उभे राहून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि टॉप ऑर्डर जर आपण पाहिलं 3 फलंदाज बाद झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी पार्टनरशिप आता मात्र जी करावी लागणार आहे. थोडासा दूरवरती ठेवलेला चेंडू अमर परदेशी सर आपण पाहिलं तर मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत आणि त्यांच्या पत्नी कळवले की हा चेंडू इथे वाईड आहे. अतिरिक्त धावाली संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 10 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. पुण्यात बॅटची कडा थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहिलं तर चेंडू मात्र निश्चितप्रमाणे इथे जबरदस्त फिल्डिंगचे एफर्ट्स आपल्याला बघायला मिळतात आज बौद्धन स्पोर्ट्स संघाकडून. राहुल यांनी आपण पाहिले गेले तर या पुढच्या मॅचचे इथे हिरो राहिले आणि ओहो यावेळेस बघायचा इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. सलीम तांबोळीच्या बॅट मधून चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. चार धावा इथे येतील आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर 15 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. सलीम यांना माहिती आज संधी मिळाली आणि संधीचं सोनं देखील आज करावं लागणार आहे आणि संधी ही ज्यावेळेस मिळते ना त्यावेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध केलं ना मग मात्र संघाचा विश्वास तुमच्यावरती असतो आणि तेच मात्र सलीमने इथे दाखवलं. लागोपाठचा खेळलेला दुसरा चौकार. 2 षटकांचा आता इथे खेळ संपला जाईल आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 19 धावा. 3 फलंदाज बाद असताना रिये वॉरियर्स. वॉरियर्स म्हटलं की योद्धा, योद्धा म्हटलं की लढवय्या, लढवय्या म्हटलं की संघर्ष करण्यासाठी मात्र ओळख असणारा. आज बघायचं रिये वॉरियर्स या नावाला साजेल असा खेळ करेल का. कारण या संघाचा देखील आपण पाहिलं तर पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी रिये वॉरियर्स संघातील खेळाडू निश्चितप्रमाणे करत असतील. परंतु बघायचे बौद्धन स्पोर्ट्स या संघाने देखील विजयाचा झेंडा पहिल्याच मॅच मध्ये फडकवलाय आणि त्यामुळे प्रयत्न एकच आहे की विजय मिळवून मात्र सेफ होणं. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय तयार असतील आता राजेश कंजावणे. आणि आतापर्यंत एक गोष्ट आपण पाहिली की बौद्धन स्पोर्ट्स या संघाची इथून मागे जर आपण पाहिले गेले तर कमकुवत बाजू कुठली राहिली तर या संघाची कमकुवत बाजू राहिली गोलंदाजी.
परंतु आता बावधन स्पोर्ट्स संघाकडे आपण पाहिले तर ताकदवर गोलंदाजांचा भरणा आहे. राजेश तय्यर असतील ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लेट कट. शेवटपर्यंत चेंडूला जवळ येऊन दिलं आणि चेंडूला फक्त दिशा दिली. दरम्यानचे खेळाडूने चेंडूला तर मात्र तिथे पुण्यात राहुल चेंडूला फील्ड करतायत. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20. सलीम तांबोळी हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस बघायचंय. अतुल वाह वाह गुड एफर्ट. आपण म्हणतो ना की एफर्ट तुमचा संघर्ष. काल देखील चर्चा केली ज्यावेळेस 2007चा T20चा वर्ल्ड कप सुरू झाला आणि भारतीय संघाचं नेतृत्व ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे सोपवलं ना, त्यावेळेस त्याने सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित केला होता की माझ्या संघामध्ये फक्त चांगले गोलंदाज आणि फलंदाज असून चालणार नाही, माझ्या टीम मध्ये चांगले फिल्डर मला पाहिजेत. आणि त्यावरून माझं मग पाहिलं गेलं तर वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यामध्ये बरीचशी ट्रोलिंगही झाली. परंतु आज असं म्हणतात ना, कुठलाही निर्णय कधी कधी घेत असताना तो कडू असतो, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होता ना, त्यावेळेस मात्र हे जग तुम्हाला डोक्यावरती घेतल्याशिवाय राहत नाही. परंतु इथे बघायचं आहे एशियनचा घेतलेला वेध. फलंदाज बाद होईल मैदानामध्ये तुषार वाघ. आणि आज आपण पाहिलं तर भारतीय संघाची परिस्थिती बदललेली आहे. भारतीय संघामध्ये आपण पाहिलं तर तरबेज क्षेत्ररक्षक मग विराट कोहली असतील, मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर रवींद्र जडेजा असतील, सुरेश रैना, युवराज सिंग, अनेक खेळाडू तयार झाले जे मात्र फिल्डिंग साठी ओळखू जाऊ लागले. आणि त्याने सांगितलं की महेंद्रसिंग धोनी यांनी सांगितलं की माझ्या टीम मध्ये जर चांगले खेळाडू असतील, जर त्यांनी बाउंड्रीज वाचवल्या, त्यांनी धावा वाचवल्या, ज्या डबल होणार आहे त्यामध्ये फक्त सिंगल मध्ये कन्वर्ट होऊ दिल्या, तर किमान किमान आम्ही 50-60 धावा वाचू शकतो. ही माझ्या क्षेत्ररक्षकाची ताकद आहे. आणि ही जर ताकद आमच्या संघाची मजबूत बाजू बनली ना, तर आम्ही विजयापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. आणि त्यानंतर मात्र भारतीय संघाने आपण पाहिलं तर 2007 मध्ये T20चा विश्वचषक जिंकला. हा चेंडू मैदानामध्ये आपण बघतोय पुन्हा आता कट करण्याचा प्रयत्न होता. जेवण आलेलं आहे. ज्या ज्या संघांना जेवण करायचंय त्यांना विनंती असेल आपण सगळ्यांनी जेवण करून घ्या. मुळशी तालुक्यामध्ये म्हटलं की निश्चितप्रमाणे एक वेगळा दर्जा सध्या क्रिकेटला प्राप्त होतोय आणि त्यामागचं प्रत्येक आयोजकाचा मात्र एकच प्रयत्न असतो की आमच्या गावामध्ये येणारे खेळाडू, आमच्या परिसरामध्ये येणारे खेळाडू, आमच्या स्पर्धेमध्ये येणारे खेळाडू त्यांना कुठलीही गैरसोयी झाली नाही पाहिजे. मग जेवणाची व्यवस्था असू द्या, चांगलं मैदान असू द्या, पाण्याची व्यवस्था असू द्या, म्हणजे इथला प्रत्येक आयोजक ही स्पर्धा फक्त खेळाडूंना मोठं करण्यासाठी मात्र प्रयत्न करतोय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 22 धावा ज्या स्कोर कार्डवरती आहेत. 4 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद झालेत. आणि मी म्हटलं ना, आपण अनेक वेळा मात्र ज्यावेळेस चर्चा होते संकेत भाऊ, त्यावेळेस मात्र आवर्जून शुभम दादा नेहमी सांगत असतात, या क्रिकेटने ना जर आपण पाहिलं तर मुळशी तालुक्याला काय दिलं असेल ना, तर सगळ्यांना जीवाभावाचा मित्रपरिवार जोडण्याचं काम या क्रिकेटने केलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज आम्ही पाहिले गेले तर प्रत्येक विभागातील आपण पाहिलं तर प्रत्येक गावागावातील खेळाडू प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभाग घेणारा हा सगळा मित्रपरिवार मात्र या मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनने या क्रिकेटने जोडण्याचं काम केलेलं आहे. महेश नानगुडे तयार. ओ आडव्या बॅटने चेंडू यावेळेस खेळायचा होता, परंतु तिथे मैदानामध्ये बघायचं आहे महेंद्र दगडे आले आणि आले पावले मात्र मागे निघूनही चाललेत. महारुद्र मैदानामध्ये बाद झालेत, माफ करा. याच्याकडे आपण पाहिले गेले तर 22 धावा, 5 फलंदाज बाद झालेले आहेत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक पुणे महापौर केसरी पैलवान संकेत भाऊ जांभूळकर यांची एक आदरपूर्वक विनंती आहे. भावेश रूप बंटी भाऊ मारणे आणि अनिकेत पवळे या दोन्ही आमच्या अतिथींना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. या ठिकाणी हिंजवडी चषकाच्या वतीने या दोन्ही अतिथींचा आम्ही सन्मान करतोय. आता विनंती करतो दोन्ही अतिथींनी आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी या. भावेश उर्फ बंटी भाऊ मारणे आणि अनिकेत दादा पवळे.
सामन्याकडे जाऊयात पुन्हा एकदा मैदानामध्ये 22 धावा, 5 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद झालेले आहेत. संघाचा अर्धा डाव मात्र इथे कोसळलेला आहे. परंतु बघायचं या मोडलेल्या कण्याला उभार देण्याचं काम इथे फलंदाज करतील का सलीम आणि कैलास. असं म्हणतात ना, ज्यावेळेस संघ कोलमडून पडतो तेव्हाच काहीतरी वेगळं आणि काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची संधी असते आपल्याकडे आणि त्या नाविन्यपूर्ण संधीचं सोनं करावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. मोठा सोक्त खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत अतुल चेंडूच्या खाली आणि इथे मात्र चुकी होणार नाहीये. विकेटचं होईल पतन. सलीम बॅक टू द पवेलियन. सगळ्या संघांना विनंती आहे, ज्या ज्या संघांना जेवण करायचं आहे त्या सर्व संघांनी जेवण करून घ्या. आपण या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं प्रामुख्याने उपस्थित असणारे उरवडे संघाचे संघ मालक आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे भावे शिरूर बंटी मारणे आणि त्याचबरोबर आपण पाहिले गेलं तर ज्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे, एक क्रिकेट वेळा माणूस म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, आमचे अनिकेतदादा पोवळे. या दोन्ही मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी संकेत भाऊ जांभूळकर पुणे महापौर केसरी पैलवान साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही आज सन्मान देतोय. 23 धावा, 6 फलंदाज बाद झालेत. ओहो हो हो, भन्नाट वेग होता, जणू काय महेश नानगुडे वेगावरती स्वार होतोय. आणि असं म्हणतात ना, ज्यावेळेस तुम्ही व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळता तुम्हाला कुठेतरी फक्त एखादी जबाबदारी स्वीकारायची असते आणि ज्यावेळेस तुम्ही गावचं क्रिकेट खेळता तिथे मात्र तुमचा अनुभव सगळा काही पणाला लावावा लागतो. आणि महेश नानगुडे सध्या एक चांगले गोलंदाज म्हणून देखील आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. हा चेंडू पुण्याचा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, परंतु यावेळेस अतुलचा प्रयत्न चांगला होता, मिड ऑफ मध्ये झेल होऊ शकला नाहीये. 1 धाव इथे आली. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या ठिकाणी आज आमचे प्रमुख अतिथी म्हणून देखील आपण पाहिलं तर आजचा दिवस विशेष आपण पाहिलं ना, तर असं म्हणतात ना, मित्राचं सुखही असू द्या किंवा मित्राचं दुःखही असू द्या, त्या मित्राच्या सुख दुःखामध्ये नेहमी पुढाकार घ्यायचा असतो. आणि आमचे मुळशी तालुक्याचे बाहुबली शुभमदादा सुतार आज देखील आपण पाहतोय प्रामुख्याने उपस्थित आहेत. शुभमदादा सुतार आणि पैलवान संकेतभाऊ जांभूळकर या दोन्ही अतिथींच्या शुभ हस्ते आम्ही भावे शिरूर बंटी मारणे आणि अनिकेतदादा पोवळे या दोन्ही अतिथींचा सन्मान करतोय. हा चेंडू पुण्याचा बघायचा, यावेळेस मोठा सोगीदी खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. राहुल दगडे गोलंदाजीसाठी आले आणि पहिल्या चेंडूवरती यश मिळवलंय. विकेटचं होईल पतन. 7 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या दिशेला परतलेले आहेत. अतिथी देव भव, अतिथींना देव मानण्याची परंपरा या महाराष्ट्राच्या भूमीची आहे. आणि इथे देखील आपण पाहिले गेलं तर अतिथींचा सन्मान यथोचित असा या ठिकाणी केला जातोय. 7 फलंदाज डगआउटच्या दिशेला परतलेले आहेत. थँक्यू डीजे. डीजे आर्गन देखील आपण पाहतो आता पुन्हा त्यांची गाडी रोळावरती आलेली आहे. परंतु बघायचंय राहुल पुण्याचा गोलंदाजीसाठी तयार. राऊंड द विकेट. ओहो हो, यावेळेस चेंडू पडला, दिशा बदलली आणि बॅटला ब्रश करत चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं होईल पतन. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानामध्ये जाणार आहोत. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानामध्ये बाद होत आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील राहुल दगडे. काल मात्र आपण पाहिले गेले तर पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा अजिंक्य खैरे याला आपण बघितलंय, परंतु बघायचंय आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का. लोअर फुल टॉस तिथे मैदानामध्ये बघायचंय. अतुल दगडे आले, चेंडूला घेतला, फेकला,
परंतु कुठल्या प्रकारचा धोका तिथे होऊ शकला नाहीये. एक धाव इथे आलेली आहे. 25 धावा स्कोर कार्डावरती आहेत. 8 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेले आहेत. पुण्याचा गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस, थोडासा डीप होणारा चेंडू. आणि राहुल दगडे यांनी देखील आपल्या बाईट मध्ये सांगितलं नाही की संघाने ज्या प्रकारचा विश्वास माझ्यावरती ठेवलाय ना, कारण बावधन स्पोर्ट्स संघाकडे पर्याय आहेत, परंतु आज फक्त एकच नाव आहे, राहुल दगडे. मोठा स्ट्रोक तर खेळलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत. चेंडूच्या खाली झेल झालाय. विकेट. जाने वाले जरा होशियार यहाँ के हम है राजकुमार। आणि आता मात्र लास्ट विकेट बघायचंय. 3 विकेट आतापर्यंत मात्र मिळवलेल्या आहेत राहुल दगडे यांनी यापूर्वीच्या मॅच मध्ये. राहुल पुण्याचा तयार. राऊंड द विकेट. फटका फसलाय. चेंडू हवेत आणि इथे मात्र नक्कीच एक सिंगल तर आली. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे मात्र डायरेक्ट हिट तर जरूर केलंय. आणि थोडीशी धावपळ कधी कधी आपण पाहतो ना. इथे आता 4थ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं फक्त जी दुसरी धाव होती ना, तिथेच फक्त तिसऱ्या माणसांची मदत घेतली जाईल. तिथे जर सेफ असेल तर आता 4 धावा मिळणार आहेत. 4 धावा का मिळतील? कारण बेल्स पडल्या होत्या आणि तिथे स्टंप काढणे गरजेचं होतं. तर यानंतरची देखील होणारी मॅच आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 स्वर्गीय सतीदादा सुतार कासर आंबोली आणि त्यांच्या विरुद्धमध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या 2 संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन देखील विनंती, आपण टॉस साठी देखील यायचंय. तर तिसरे पंच आपण पाहतो निश्चितप्रमाणे इथे निर्णय काय देतील. थोडस आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. चला फिल्डिंग लावून घ्या रिअ वॉरियर्स टीम. आणि मला वाटतं कधी कधी आपण ज्याची चर्चा करत असतो ना की आयुष्यामध्ये तुमच्याकडे आत्मविश्वास जरूर असावा, परंतु अति आत्मविश्वास कधी नसावा. प्रसाद भाऊ केमसे यांनी देखील मात्र ती चर्चा यापूर्वी देखील झाली की आम्ही मॅच जी टाय झालो त्यामध्ये आमच्या बऱ्याचशा चुका होत्या. चेंडूचं म्हणजे अजूनही निर्णय येणं बाकी आहे. टॉस देखील या ठिकाणी आम्ही करतोय. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिले गेलं तर स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार आंबोली. टॉस झालेला आहे. नाणं आकाशाकडून जमिनीकडे. टॉस जिंकलाय कासार आंबोली या संघाने. नाणेफेकीचा कौल आता जिंकलेला आहे आणि 2 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. धन्यवाद. आणि आपण ज्याची चर्चा करत होतो की आणि इथे निर्णय दिलेला आहे दुसऱ्या धावेलाच फलंदाज बाद आहे, त्यामुळे ते एकच धाव मिळेल. कासार आंबोली संघाने इथे टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतलेला आहे तो क्षेत्ररक्षण करण्याचा. आताची एकच धाव मिळेल शेवटच्या बॉलला. 26 झालेला आहे. 27 धावेंचं टार्गेट आहे.
चला तर मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत. चला आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या मध्ये ताबा घ्यायचा आहे, पोहोचलेले आहेत. आणि आपण जी चर्चा करत होतो की कधी कधी प्रसाद भाऊ डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण डॉक्टर आपल्याला काही मेडिसिन देतो, परंतु मेडिसिन दिल्यानंतर त्याचं लिमिटेशन देतो की तुम्ही एवढ्या वेळेमध्ये एवढेच मेडिसिन घेतलं पाहिजे. तर त्यामागचं कारण असं असतं की त्या मेडिसिन अधिक जर तुम्ही घेतल्या तर त्याचा ओव्हरडोस होतो. म्हणजे मी सांगत असतो की आयुष्यामध्ये माणसाकडे कॉन्फिडन्स हा जरूर असावा, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स माणसाकडे नसावा. आणि प्रसाद भाऊने आवर्जून कळवलंय की अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं ना तर तरुण जनरेशनकडे खऱ्या अर्थानं खेळ चांगला जरूर आहे, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स ॲटिट्यूड आपण ज्याला म्हणतो ना तो देखील अधिकचा वाढलेला आहे. आणि मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये जो संयम ठेवेल ना तोच सक्सेसफुल होईल, तोच यशस्वी होणार. तुम्ही जुने कुठल्याही खेळाडूला विचारा, ते जुने खेळाडू एकच सांगतील, तू फक्त शांत राहा, संयम ठेव. ही निश्चितप्रमाणे वेळ तुझी देखील येणार. खोलवट टप्प्याचा बॉल, पहिलाच बॉल दुसऱ्या डावाला मात्र इथे सुरुवात झालेली आहे. पहिलाच चेंडू जर आपण पाहिलं तर अतिरिक्त धावांनी इथे होणार आहे सुरुवात. आघाडीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर दाखल झाली. एका बाजूला महेश नानगुडे आणि दुसऱ्या बाजूला तुषार चिकणे. ही जोडी मैदानामध्ये असेल. षटक क्रमांक पहिले घेऊन आलाय तुषार वाघ. तुषार विरुद्ध तुषार, आणि यावेळेस कट केल्या बॉलला दोन खेळाडूंची दरी भेदणारा चेंडू. बीच में से मिली दरार और उसमें से ढूंढ लिए रन 4. हा चौकार. थँक्यू. यावेळेस मात्र आपण पाहतोय तुषारच्या बॅटमधून आलेला चौकार. खोलवट टप्प्याचा बॉल यावेळेस अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न इथे होता. तुषार वाघ यांनी मात्र टाकलेला अचूक टप्पा. आणि आपण म्हणतो ना की कमी धावसंख्या जरी असली तरी देखील तुम्ही जिंकू शकता. पाच धावा ज्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आता इथे असणार आहेत. हा चेंडू बघायचे, मोठा स्ट्रोक ते खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसला, पहिली विकेट डाऊन. तिलांग देते तिलांग उज्वाल बाल कर झणनण नणनण धृगन्नाग झणनांग झणनांग गिरदे तळाण गिरदे तळाण नागते कत कत कत्ताण धा धाग धाग धा कत्ता गिरदे कताण धान ताण धा ताण धा कत्ता गिरदे कताण धान ताण धान ताण धा कत्ता गिरदे कताण धान ताण धान ताण धा. शिव शंभो शंभो शंभो. थँक्यू डीजे. आणि आपण मैदानाच्या मध्ये पण बघितले गेले तर निश्चितप्रमाणे इथे पहिली विकेट बाद होताना जी आपल्याला पाहायला मिळाली. तुषार मैदानामध्ये बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर आता अतुल लगडे यांच्यासाठी प्राइज आलेले आहे. संघाचे कॅप्टन आहेत आणि त्यांनी जर लागोपाठचे 3 षटकार जर खेळले नाही ते लेजंड स्टार आमचे प्रसाद भाऊ खेमसे यांच्या वतीने 1000 रुपयाचे प्राइज, आणि योगीराज दादा दगडे यांच्याही वतीने 1000 रुपयाचं प्राइज लागोपाठच्या 3 षटकारासाठी. वाह, लेट कट. आणि ज्याला आपण क्रिकेटमध्ये लेमन कट म्हणतो ना, तो कट बघायला मिळाला. आधी डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. एक धाव आपण पाहतो, 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये आला. या 2 धावांच्या मदतीने संघाचं धावफलक 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. धावसंख्या इथे कमी आहे, परंतु या धावसंख्येमध्ये आम्हाला लढायचं आहे. तर हे वॉरियर्स संघाला मात्र दाखवून द्यावं लागेल. पुन्हा एकदा वेगाने मात्र चेंडू थोडासा शरीराच्या दिशेने वेगाने आला आणि कुठल्याही प्रकारची आता मात्र धाव जी मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या 7 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. ओहो, यावेळेस बघायचंय लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू आहे तिथे. सिंगल मैदानाच्या मध्ये जी रोखू शकलेले नाहीयेत. खेळाडूचा प्रयत्न तिथे चांगला होता आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर घेतलेली एक धाव एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या
8 धावा. 24 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 19 धावींची अजूनही गरज. ज्या ज्या संघांना जेवण करायचं आहे, पुन्हा एकदा विनंती आहे, ज्या ज्या प्रेक्षकांना जेवण करायचं आहे सगळ्यांनी जेवण करून घ्या. गणेश अप्पा आपले आयोजक कुठं असेल तर विनंती असेल आपण थोडासा संपर्क साधायचा आहे. यश दादा गायकवाड कुठं असतील तर विनंती असेल आपण संपर्क साधा. तिथे आपण मैदानाच्या मध्ये बघतोय आपल्या पहा तिथे झाडाखाली जो कॅमेरा आहे प्रेक्षकांना विनंती आपण थोडंसं फक्त मागे थांबा कारण तिसऱ्या पंचांचा आपण पाहिलं गेलं तर तो कॅमेरा आहे पडणार नाही तुम्ही तिथे काळजी घ्या. यावेळेस वाह वाह क्वालिटी A1 क्वालिटी आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला आहे. हा षटकार हे आपण पाहतो ना जुन्या खेळाडूंची ही खासियत असते ते व्ही एरियाचं क्रिकेट चांगलं खेळतात आणि ते मात्र इथे अतुल यांनी दाखवलंय. क्लास षटकार होता. पुन्हा एकदा कट केलाय. वेट अँड वॉच ची भूमिका दाखवली अतुल दगडे यांनी. चेंडू चाललाय सीमारेषा पार. हा अतुल दगडे यांचा A1 क्वालिटी चौकार. आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि रण अग्नि. थँक्यू डीजे. अतुल दगडे आपण पाहिले गेले तर नक्कीच आपण पाहिलं तर प्रसाद केमसे असतील मग दादाभाऊ माजेरे असतील अतुल दगडे असतील भरत माजेरे असतील. हा जो जुना लेजंड स्टार आहे ना खरं तर हे सगळे एका संघामध्ये मुळशी तालुक्याच्या नावासाठी खेळलेले आहेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. परंतु आता सगळ्यांना माहिती आहे गावचं गाव पण टिकवायचंय गावचं नाव मोठं करायचंय गावच्या नावासाठी खेळायचंय घरच्या संघासाठी आज खेळायचंय. बॉल तयार असतील पुढे एकदा मैदानामध्ये बघायचंय विश्वनाथ. पुढे एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून तर काढला. यावेळेस दोन खेळाडूंच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. वाह जबरदस्त बॅटिंग अतुल दगडे यांची. आलेला चौकार. थँक्यू डीजे. 22 धावा अजूनही जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज आहे. बॉल तयार असतील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ. 7 चेंडूमध्ये 17 बनवल्यात अतुल दगडे पाटील यांनी. पुन्हा बॅटची कडा होती आणि तिथे मात्र चेंडू थोडासा पुढे पडला. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 धावा. महेश नानगुडेला मात्र एकही चेंडू फेस करायला मिळाला नाही आणि आता मात्र तो पहिला चेंडू ते फेस करणार आहे. कॅमेरा आहे तसंच राहू द्या फक्त तिथे कोणी कॅमेरा ऑपरेट करू नका. मॅच कडे जाऊयात. पुढे आता गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील विश्वनाथ. आता जिंकण्यासाठी 4 धाव्यांची अजूनही गरज आहे. हा चेंडू ऑन साइडच्या दिशेने मात्र खेळलाय. गॅप आहे मोठा तिथे आणि चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. हा विजयी चौकार. सामना मात्र इथे जिंकलेला आहे बावधन स्पोर्ट्स बावधन संघाने. विजय संघाचे मात्र अभिनंदन. यानंतरचा नक्कीच एक बिग बॅटल आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. तो गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय सतीश दादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासार आंबोली. या 2 संघांमध्ये यानंतरचा मात्र रंगणार बॅटल. बघायचे दोन्ही संघ सध्या इन्फॉर्म आहेत. कासार आंबोली संघ जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे एक सामना
त्यांचा बरोबरी सुटलेला सामना टाय झालेला आहे. तर समोरचा आपण पाहिलं तर आजच्या दिवसातली पहिली मॅच असेल गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाची आणि पहिल्या मॅच मध्ये कशी कामगिरी असणार हे देखील पाहिले जाईल. तर मॅन ऑफ द मॅच आपल्याला किताब देखील द्यायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅच हा किताब जाईल महेश नानगुडेच्या नावावरती. 4 विकेट